नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी जे काही पैसे वाटप आहे तर त्या पैसे वाटप संदर्भात सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सर्व महिलांसाठी खुशखबर असणार आहे. डबल जे गिफ्ट आहे ते या ठिकाणी महिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता डबल गिफ्ट काय असणार आहे तर यामध्ये तुमचे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी वाढणार आहेत. आता हा जो हप्ता आहे तुमचा 6वा हप्ता, तर यामध्येच तुमचे पैसे या ठिकाणी वाढणार आहेत. किती रुपयांनी वाढतील ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि यावेळेस तुम्हाला पैसे बघा, 1500 रुपये नाही, 2100 रुपये नाही, तर तब्बल तुम्हाला यावेळेस पैसे जे आहेत ते 2100 रुपयांपेक्षा जास्तचे मिळणार आहेत. तर ते देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवणार आहे. विथ प्रूफ म्हणजेच पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पाहू शकता बघा, सर्व महिलांसाठी या ठिकाणी गुड न्यूज, खुशखबर जी आहे ती आलेली आहे. आता बहुतेक दिवसांपासून तुम्ही 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याची वाट या ठिकाणी पाहत आहेत. परंतु तो हप्ता वाटप केव्हा होईल त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे यावेळेस तुमचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला जास्तचे येणार आहेत. डबल गिफ्ट सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर डबल गिफ्ट काय असणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना पुरावा दाखवतोय तुम्हाला. TV9 मराठीला आलेली बातमी आहे. लाडकी बहीण योजना अधिवेशनांच्या पहिल्याच दिवशी, बघा, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट. पाहू शकता बघा, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी सरकारचं डबल गिफ्ट आहे. सरकार डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना देणार आहे. त्या संदर्भाचा निर्णय बघा, योजनेबाबत घेतला मोठा निर्णय. तर सरकारने मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि कालच म्हणजे 16 डिसेंबरला अधिवेशन सुरू झाले आहे. कालपासूनच ह्या ठिकाणी अधिवेशनाची सुरुवात झाल्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आणि सरकारचं डबल गिफ्ट या ठिकाणी महिलांना दिलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे. आता हे डबल गिफ्ट कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2 लिहून पाठवा. बघा, 2 गिफ्ट आहे तुम्हाला, 2 पैसे या ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने दोन वेळा तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ज्या महिलांना 2 वेळा पैसे हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2 लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी फक्त 2चा आकडा तुम्हाला लिहून पाठवायचा आहे. डबल गिफ्ट आहे तुम्हाला. लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यात जमा होतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, या योजनेला अंतरिम जो अर्थसंकल्प सादर केला गेला होता. आता विधानसभेची निवडणूक लागणार होती, त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. तर त्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी या योजनेला मंजुरी देण्यात आली होती, लाडकी बहीण योजनेला. आणि जुलैपासून योजना त्या ठिकाणी सुरू झाली होती. जुलैपासून योजना सुरू झाली. पहिला हप्ता तुम्हाला आला होता 14 ते 19 ऑगस्ट, दुसरा हप्ता 29 ते 31 ऑगस्ट, तिसरा हप्ता 25 ते 29 सप्टेंबर, चौथा हप्ता 1 पासून 9 ऑक्टोबर अशा पद्धतीने पैसे आले. संपूर्ण तारखा पाहू शकतात बरं का तुम्हाला आलेले जे काही पैसे ते तुम्ही तारखा पाहू शकतात. म्हणजेच का सांगतोय तुम्हाला, जुलैपासून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलो आहे. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती खरी आणि संपूर्ण माहिती सुरुवातीपासून मी तुम्हाला देत आलो आहे. आता असंच मध्ये उठून तुम्हाला माहिती देत नाही. जुलैपासून तुम्हाला अपडेट देत आलो आहे मी लाडक्या बहिणींना. जुलैपासून कशा पद्धतीने तुमचे अर्ज चेक होतात, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे, कसा अर्ज भरावा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही, तुमचा अर्ज मंजूर होईल, कोण मंजूर करतं आहे, कशा पद्धतीने चेक होतं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलो आहे. जुलैपासून तर आत्तापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केले. बहुतेक महिलांना मार्गदर्शनामुळे 7,500 रुपये मिळण्यास मदत झालेली आहे. बहुतेक महिलांना 7,500 रुपये मिळालेले. बघा, पैसे मी कुठे देत नाही, त्यासोबतच मला कुठलाही फायदा नाही. सरकार तुम्हाला पैसे देत आहे, परंतु ते पैसे सर्व महिलांना, माता भगिनींना मिळावे हाच माझा हेतू असतो, हाच माझा उद्देश आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. तर बघा, यावेळी जर आपण पाहिलं
तर जुलैपासून या ठिकाणी योजना सुरू झाली आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला संपूर्ण तारखा पण सांगितलेल्या आहे. डिसेंबरचा हप्ता पण तुम्हाला येणार आहे, त्याची देखील माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण योजना ह्या ठिकाणी सुरू करण्यात आली. जुलैमध्ये योजना सुरू झाली होती, ऑगस्टमध्ये पहिला हप्ता तुम्हाला आला होता. आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्त्यांचे 7,500 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर महिलांना आलेले असतील, ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता. बघा, आचारसंहिता लागणार होती म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचा हप्ता पण दिलेला होता. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती 9 ऑक्टोबरला शेवटचा DBT सरकारने केलेला आहे. ठीक आहे, ते देखील मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला आला होता, म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. सर्वांना 3,000 रुपये आले होते शेवटच्या हप्त्याचे. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. कारण बघा, नोव्हेंबर गेला, डिसेंबर महिना जवळपास आता अर्धा संपलेला आहे आणि तरी देखील पैसे अजून आलेले नाही. तर सर्व महिलांचं लक्ष लागणं साहजिकच आहे. तर हे पैसे केव्हा येतील? बघा, भरपूर कमेंट्स मी वाचतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी कमेंट्स वाचलेत. महिलांचं असं म्हणणं आहे, महिला म्हणण्यापेक्षा जास्त करून पुरुषांचं त्या ठिकाणी कमेंटमध्ये लिहिलेलं असतं की बातमी खोटी आहे, पैसे वगैरे काही येणार नाही, योजना बंद झाली. जर योजना बंद झाली असती तर पैसेच सरकारने मंजूर केले नसते. सरकारने अंतरिम, आता बघा, सरकारने जो काही बजेट, जे काही पुरवणी मागण्या आहेत, तर त्या पुरवणी मागण्या मंजूर केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1,400 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने मंजूर करून घेतलेले आहेत आणि ही मंजुरी सभागृहात मिळालेली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये ही मंजुरी पहिल्याच दिवशी सरकारने मिळवून घेतलेले 1,400 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत. आता हे 1,400 कोटी रुपये कोणासाठी मंजूर केलेले आहेत? तुम्ही जर म्हणता की लाडकी बहीण योजना बंद आहे, तर 1,400 कोटी रुपये हे तुमच्यासाठी मंजूर केलेले आहेत. त्यामुळे महिलांनी कुणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला कुठेही माहिती दिली जात असेल, खोटी बातमी आहे, योजना बंद झाली, तर त्यावर विश्वास ठेवू नका. योजना चालूच आहे. सरकारने तुम्हाला सांगितले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की योजना सुरूच राहणार आहे आणि 1,400 कोटी रुपयांची या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे, तर तो तुमच्यासाठी आहे. लवकरच तुमचे पैसे वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. तुमच्या अकाउंटला एक वेळेस पैसे आले की तुमचा देखील त्या ठिकाणी विश्वास बसेलच. कारण आत्तापर्यंत बघा, 7,500 रुपये तुम्हाला दिलेले आहेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कोणी दिले होते तुम्हाला 7,500 रुपये तुम्हाला दिलेले आहेत ना, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये, बघा 2,100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल. ही योजना सुरूच राहणार असून, बघा काय म्हटलंय, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलेली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे, कारण 2,100ची तरतूद ही बजेटमध्ये करावी लागते. आता बजेट पुढच्या वर्षी सादर होईल, त्यामुळे पुढच्या वर्षीचा जो बजेट सादर होईल, अर्थसंकल्प सादर होईल, त्यामध्ये तरतूद होईल. आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली. बघू शकता, बघा मोठी ओवाळणी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी 1,500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली नाही. हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं आहे. तर पाहू शकता, डबल गिफ्ट सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं, तुम्हाला यावेळेस 1,500 पण नाही येणार आणि 2,100 पण नाही येणार. तर यावेळेस किती रुपये येतील? तर बघा, 1,500 रुपये येतील, त्यासोबतच 850 रुपये पण येतील. 850 म्हणजे असे एकूण जर आपण पाहिलं तर 2,350 रुपये महिलांना जमा होणार आहे. 2,350 रुपये महिलांना या ठिकाणी मिळणार आहेत. आता बघा, हे 850 रुपये कोणकोणत्या महिलांना हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 850 लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला 850 रुपये हवं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. ते 850 रुपये तुम्हाला कसे मिळतील, कोणता अर्ज तुम्हाला भरायचा आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी 850 रुपये तुम्हाला मिळवता येतील, याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी 850 रुपये लिहून पाठवा, तरच तुम्हाला 850 रुपयाच्या संदर्भाची माहिती मी देऊ शकेल. कारण महिलांना जर त्या संदर्भाची माहिती नको आहे तर ती विनाकारण आपल्या व्हिडिओमध्ये टाकण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही. जर ज्या
ज्या महिलांना हवे असेल 850 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 850 रुपये लिहून पाठवा. म्हणजेच तुमच्यासाठी मी माहिती ही जी काही 850 रुपये कसे तुम्हाला मिळतील याची माहिती देईल. बघा आता जर आपण पाहिलं तर महागाई ही खूप वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर 850 रुपये ही खूप महत्त्वाचे आहे तुमच्या बजेटमध्ये. तुमचं जे काय आर्थिक गणित आहे घराचं ते त्या ठिकाणी कोलमंडायला नको, म्हणून 850 रुपयांची पण मदत झाली तरी देखील ते तुमच्यासाठी उत्तम असेल. सरकार तुम्हाला पैसे देत आहे 850 रुपये, तर हे तुम्हाला कसे मिळवता येतील याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. 850 रुपये म्हणण्यापेक्षा यापेक्षाही जास्तची रक्कम तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला याची माहिती हवी आहे का. जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबतच अन्नपूर्णा योजना, बघा अन्नपूर्णा योजना ही अन्नपूर्णा योजना देखील महिलांसाठीच आहे. तर याची तुम्हाला माहिती हवी आहे का. जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला याची माहिती देतो. कशा पद्धतीने तुम्हाला याचे पैसे मिळतील ते देखील तुम्हाला कळणार आहे. तर अशा पद्धतीचे दमदार अपडेट आपण पाहिलेली आहेत. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सरकार तुम्हाला आता डबल गिफ्ट त्या ठिकाणी देणारच आहे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.